हॅलो फ्रेंड्स, तर चला आजचा प्रवास आहे आमचा कोल्हापूर, ज्योतिबा, पन्हाळगड असा आता आमच्या प्रवासाला सुरू झालं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. चला प्रवास तुझा माझा बघत राहा, कुठे कुठे जातो आम्ही. तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत नांदेड सिटी, पुणे. आमचं भाऊ राहतो तिथे, केतन पाटील. त्याला भेटण्यासाठी आलेलो आहोत. त्याला भेटून आम्ही निघणार मग कोल्हापूरला. हे बघा इथे राहतो मिस्टर अँड मिसेस कोमल केतन पाटील. चाललो त्याला भेटायला. चला चला चला. ए गणपती बाप्पा. मोरया नको ना तसं. काय तुझा अवतार मोरया. काय बोलता, तब्येत खराब आहे का तुझी? अरे चुकीचं आहे. काय बोलता? बाल्कनी मधून व्ह्यू बघा किती भारी आहे. असं वाटतं दुबईला आल्या. नांदेड सिटी, पुणे. ते बघू शकता, मोठमोठे इमारती, टावर. आणि हा मजबूत बांधा केतन पाटील, आमचा भाऊ. आणि भाऊने आमची नाश्त्याची सोय केलेली आहे. बिग बर्गर आणलेले आहेत मोठमोठे. एकटा खाऊ शकत नाही, त्याचे 2 करायचे लागतात. भरपूर मोठे आहेत, साईज बिग साईज. तुम्ही बघू शकता. सर्वांनी हाफ हाफ घेतलेला आहे. तो हाफ पण संपणार नाही, एवढा मोठा आहे तो बर्गर. हा बघा, रुई बघा किती मोठा, बिग साईज. ए मोर्या चल. ए चल, याला टाटा करायचं का नाही? तो आमचा भाऊ केतन पाटील, त्याला भेटण्यासाठी आलेलो आम्ही. आता आम्ही चालू पुढच्या प्रवासाला, कोल्हापूर. आता संध्याकाळचे 5:30 वाजल्यात. ही नांदेड सिटी. थंडी लागते इथे भरपूर. आता याला भेटून झाला, आता निघतो आम्ही कोल्हापूरला. इथे ओवीच्या गावाला पण जाणार आम्ही, ओवीचे सांगलीला. 32 शिराळा. ए मोर्या टाटा कर. मग घरी कधी येशील? वाशीला कधी येशील? हा कोण चाल शिकले कोणी? चाल आता ये वाशीला आमच्या. आम्ही चाललो. बाय मोर्या. टाटा कर. रात्रीचे 9:15 वाजल्यात. हा पेठ नाका, मेन हायवे, बँगलोर हायवे. आणि आम्हाला जायचं आहे 32 शिराळा, त्याच बंगल्यावरती. आणि उद्या सकाळी मग जाणार आम्ही कोल्हापूर. तोपर्यंत आम्हाला राहायची सोय तिथेच आहे बंगल्यावरती. तर चला 32 शिराळा. आता 9:15 वाजल्यात. किती वाजता पोचतो बघूया. चला. आणि आता आमचा बंगला आलेला आहे ओवीच्या मामाचा.
काशीनाना बाहेरला उभा यांची वरती दरवाजा लागेल असं वाटते फार्म हाऊसला आलो डायरेक्ट माग. अरे चढ क्या भाई चढता नाही उसको. डायरेक्ट माग पार्किंग. नाना बाहेरच उभा आहे. तुझी नानीच नानूच उभा आहे. बरोबर आहे थंडीचा. सगळ्यांना भूक लागले म्हणून पहिलं जेवायला बसल्यान. बागर बोंबील कोलब्या बराच प्रवास केलाय. सर्व जेवून घेतात. गुड मॉर्निंग. आता सकाळी सकाळी थंड हवा सुटलेली आहे. आता आम्ही सर्व रेडी झालेलो आहोत. पहिला जाणार ज्योतिबा आणि दुसरा कोल्हापूरला महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी. शेतामध्ये राहण्याची मजा अलग असते. तुम्ही बघू शकता चारे बाजूला ऊसाची शेती आहे आमच्या. या आता लावल्यात छोटे आहेत. या बाजूला मोठे येतील. अजून आले नाही भरपूर. तो रोड तिकडे मंडळी रेडी झालेली आहे. इथे मोर येतात सकाळी सकाळी या शेतामध्ये. काल आम्ही बघितले पण शूट नाही केलं. फोटो काढले लहान मुलांनी पण ते धुरकट आल्यात. बघा पूर्ण जंगलच. तर चला ज्योतिबाला. आता आम्ही निघालो. देन देवान दिलन आम्हाला कौर. पीक दर्याच रेती मिठ आणि मावर. 80 आमची शेतीवर कोल्यानं पोसतोय समिंदर. जगतोय आम्ही. आताच ज्योतिबाला पोचलेलो आहोत आम्ही. चला मंदिराच्या दिशेने. इकडे समोर मंदिर आहे. चला. सर्व ठिकाणी आले. टॅटू आर्टिस्ट भरपूर झालेले आहेत. इथे पण आहेत. त्रिशूल काढताना बघा मस्त केलंय. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा खंडोबा अवतार. कधी कधी इथे भरपूर गर्दी असते ज्योतिबाला. गेल्या टायमाला आम्ही आलेलो तेव्हा चालायला पण रस्ता नव्हता, एवढी गर्दी होती. मूक दर्शन घेतलं बाहेरून आणि निघालो आम्ही. आता या वेळेला बघू कसं गर्दी. आता इथे तर काय दिसत नाही पण बघू आतमध्ये. अजून इथे कमी आहे म्हणजे आतमध्ये पण कमीच असेल, जास्त नसेल. चला समोर मंदिर.
सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत ज्योतिबाच्या दरबारी. बरं वाटलं गर्दी कमी बघून. गेलेवालेला आतमध्ये यायला पण चान्स नव्हती, एवढी गर्दी होती. आता आम्ही लाईनीमध्ये आहोत. छोटासा पूल बनवले. काय नाही, एवढी अर्ध्या तासामध्ये दर्शन होऊन लगेच बाहेर. बघा जास्त पब्लिक नाही. हे बघा मंदिराच्या गाभाऱ्या आहेत. तुम्ही पण करू शकता ज्योतिबाचं दर्शन. ओळीला मागवले पकवलंय. पाठीमागा पण उरलं तिथे. आणि अशा प्रकारे आमचा ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे. अर्धा तास लागला आम्हाला. आज गर्दी थोडी कमी आहे, भरपूर असते. हा ज्योतिबाच्या दरबारी अलगच प्रकारचा भंडारा असतो, वेगळाच. पर्पल कलरचा कुंकू भरपूर उधळतात. आणि हा भला मोठा मसाला डोसा इथं ज्योतिबाच्या दरबारी. बघा किती मोठा. नॅन्सीचे पण मोठा आहे तो. काय कंदमुळे दादा मुलांना भूक लागली म्हणून नाश्ता करून कोल्हापूरला निघणार. मिसल पाव आणि मसाला डोसा. आम्ही आता गाडी पार्किंग केली. 1.5 किलोमीटर चालत आल्या मंदिर विचारत. तो आता मंदिरासमोर पार्किंगचा प्रॉब्लेम भरपूर आहे. जागाच नाही भेटत पार्किंगला. चला मंदिरात. दर्शनाची लाईन भरपूर आहे. 5 तास बोलतात. म्हणून आता आम्ही चाललो मुख दर्शन घ्यायला. मुख दर्शनाला पण बघा किती गर्दी आहे. व्यवस्थित दर्शन झालेलं आहे एकदम आमचा. 5 मिनिटात. ज्योतिबाला काहीच गर्दी नव्हती, पण महालक्ष्मीला भरपूर गर्दी आहे. मार्गशीर्ष चालू आहे ना म्हणून.
तर आता पोचलो आहोत आम्ही कोल्हापूरचा फेमस रंकाळा तलाव. बघा, महालक्ष्मीचं दर्शन करून आलो. आता रंकाळा तलाव. खाली वाकू नका, गाल्या बिल्यांचं पडतील चैनी बिनी. जेवायला खूप उशीर झालेला आहे. हॉटेल पिंजरा येथे आलेलो आम्ही. हॉटेल मस्त एकदम चांगला. तांबडा रस्सा पांढरा रस्सा खाण्यासाठी आलेलो खास. चला आतमध्ये बघूया काय काय. तुम्ही बघू शकता पांढरा रस्सा तांबडा रस्सा कोल्हापूरचा फेमस. दर्शन झालेलं आणि आता रात्रीची तयारी. चिकन आणि ज्यांना मटण आवडते त्यांना इकडे मटण पण ठेवलेलं आहे. हा बघा, रात्री पार्टी सकाळी देवदर्शन. टाक. रस्सा पका लागेल तुला. गुड मॉर्निंग. चला आज आम्ही चाललो नरसोबाच्या वाडीला. नरसोबाची वाडी आणि औदुंबर. चला चला, हे 10:30 वाजले. चला, नुसतं फोटो नुसतं फोटो. छोटे पाहते छोटी गाडी आहे. तर आता पोहोचलो आहोत आम्ही नरसिंगवाडी, नरसोबाची वाडी. हा गेट नाही रे, नको या आतला करा. कच्ची लांब आहे इथं, कोणला माहिती. बघूया आता कच्ची आहे. लांब आहे मंदिर इथून, जवळ आहे ना. जवळच मंदिर आहे इथं. तो काय ते बाजूला. इकडच्या लोकांना पान लय आवडतं वाटतं खायचे. आणि भरपूर दुकानात पानच जास्त विकायला आहे आणि महाग पण नाही जास्त. पानाची किंमत फक्त 10 रुपये. हे बघू शकता किती पानं लावल्यात बघा यांनी, रेडी करून ठेवल्यात. 10 रुपये एक पान, गोड पान. भरपूर आहेत खाणं.
बघू शकता नदी आणि नदी किनारीच मंदिर आहे नरसोबाचं. आमचं दर्शन झालेलं आहे. आता तुम्ही पण करू शकता नरसोबाचं दर्शन. बघू शकता तुम्ही मूर्ती बघा. नदी किनारे आहे पण गरमी भरपूर आहे इथं. रात्री थंडी होती, आता गरमी वाढलेली आहे. हे काय काय घेतलं? आता आमचा नरसोबाची वाडी बघून झालेला आहे आणि आता चाललो आम्ही औदमपूर. तो इस्लामपूरच्या इकडे आहे तिथं. श्री दत्त सेवाभावी मंडल दत्त देवस्थान अंकलखोप औदुंबर आपले सरचं स्वागत करीत आहे. अवस्था मनाची होते. त्यामुळं महाराज आमच्याकडे साधना कोणती काय आहे. नमस्कार. आता आमचं औदुंबर श्री दत्तगुरूचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो होतो इस्लामपूर. आमची अक्का तिथे राहते, त्यांच्या घरी जेवायला इन्व्हाइट केलेलं आहे, तिथे चाललेलो. हे बघा सर्वजण दर्शन करून आलेले आहेत. चला आता आणि आता आम्ही पोचलो आमच्या अक्काच्या घरी इस्लामपूर. 640 चालली पूर्णमध्ये. अक्काने आमची इथं जेवणाची सोय केलेली आहे. बापू
बरं आहे ना. आता आम्ही जेवण करून वापस निघणार. आम्ही 32 शिराला बंगल्यावरती राहायला. इथं जेवणासाठी खास आमंत्रण केलेलं होतं अक्काने. आता अक्काचे सर्वजण पाया पडून निघणार आहेत. चला आता निघतो आम्ही 32 शिराला. हे आमचे इस्लामपूरचे अक्कानं बापू. चला टाटा. बापू खुश आहे, मस्त एकदम. 19 वर्ष झाले तरी एकदम मजबूत सायकल चालवतात. NP फिश कंपनी कराड इस्लामपूर. आता आम्हाला रात्री मच्छी खायची आहे. दररोज चिकन मटन खाऊन कंटाळा आले. तर आम्ही एक सुरमई घेतलेली आहे. बघ रे सुरमई हातान घे. हे बघा, ही 1000 रुपयाची आम्हाला सुरमई आलेली आहे 1.5 किलोची. रात्री जेवणाची तयारी. सुरमई फ्राय आणि रस्सा. सुरमई तळलेली आहे. चिकन मटन खाऊन कंटाळा आलता. आज मच्छी आणि इथं पार्टी तयारी. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी सकाळी ट्रॅक्टर जाताना, ऊसाचा ट्रॅक्टर, इथे साखर कारखाना आहे तिथे जात आहे. आणि आपली बच्चे कंपनी ओवीचा झाले नाश्ता. आणि हे बघा, यांची मोठमोठ्या कंपन्या आहेत. सर्व ऑनलाईन त्यांचा बिझनेस मोठा आहे. सिरियसली एकदम बिझनेस. बघा कसे सकाळी सकाळी ऑनलाईन करोडाचा टर्नओव्हर आहे त्यांचा. आणि आता आम्ही पण नाश्ता करणार आणि आमच्या घराकडे म्हणजे वाशी नवी मुंबईला रवाना होणार नाश्ता करून. मध्ये कुठला काय एक ठिकाण लागला तर घेऊ, म्हणजे वाईचे गणपती दर्शन घेऊ शकतो आम्ही. चला मामा. या बंगल्याचे मालक मामा आणि त्यांचा मुलगा, पण ते राहतात पुण्याला. मामा आर्मीमध्ये आहेत म्हणून गर्व आहे मामाचा. आर्मीमधल्या लोकांना सलाम.